बालमित्रांनो, आज आपण पाठ 10वा शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे सम समान. रिया आणि समर्थ हे दोघे भावंडे. दोघेही संयुक्त कुटुंबात वाढलेली मुले. आई बाबा शाळेमध्ये नोकरीवर जायचे, पण त्यामुळे झाले असे ही आईची कामे म्हणजेच मुलांची नाही तर रियाची म्हणजेच मुलींची कामे आहेत असा फरक व्हायला लागला. आपली दोन्ही मुले समसमान वागावी असे त्यांच्या आईला वाटे, कारण मुलगा असो वा मुलगी दोघेही समान आहेत. याच विचारधारेतील सर्व कुटुंब असताना सुद्धा घर झाडणे, पाणी देणे, आईला मदत करणे या अगदी किरकोळ कामांचा सुद्धा समर्थला कंटाळा यायचा. आजी नेहमी म्हणायची, तो मुलगा आहे. आईला मात्र हा विचार पटेना. एके दिवशी आईला बरं नव्हतं आणि रिया मामांकडे गेली होती. मग काय, सगळी हलकी फुलकी कामे समर्थला करावी लागली, पण ती कामे करताना तो सतत चिडचिड करत होता. बायकांसारखी कामे सांगतात, माझे मित्र मला हसतील, ही माझी कामेच नव्हे, मला तर हातात वस्तू मिळायला पाहिजे. हे मी का करतोय, कशासाठी करतोय, मुळात मला हे नाही करायचंय. समर्थचा त्रागा त्याचं स्वतःशी पुटपुटणं सगळं आईला कळत होतं. न राहून ती उठली. अंगात त्राण नसताना चपाती भाजी केली, ताट वाढले आणि शांतपणे समर्थला देत म्हणाली, जेव आता. तो जेवायला बसला, पण एकही घास त्याच्या घशाखाली उतरेना. खरं तर त्याला पश्चाताप होत होता, कारण आईची तब्येत ठीक नसताना तिने आज स्वयंपाक केला होता. मी मात्र मुलगा समजून कामाचा कंटाळा करून चिडचिड करीत होतो. तो उठला आणि आईजवळ जाऊन रडू लागला. आई त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली, बाळा, मुलगी मुलगा असा कोणताच भेद करू नये. एकमेकांना मदत करणे, समजून घेणे ही आपली जबाबदारी आहे. पण अडचणीला सगळी कामे यायला हवी बरं का समर्थ. आईच्या बोलण्याचे खरे मर्म समर्थला समजले. पण आता रियासारखे वागण्याचा निर्णय समर्थने घेतला. तो दररोज आईला छोट्या छोट्या कामात मदत करू लागला.